मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना आता पलटी खात घरातील सर्वांसमोरच कलाला खोटं ठरवण्याच्या प्रयत्नात असते आणि स्वतः सेफ होत ती सर्वांना सांगते की फक्त एक प्यादा आहे आणि या सगळ्या मागची कर्ता आणि करविता ही कला आहे। हे ऐकताच आता घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो। सर्वजण कलाकडे जेव्हा पाहत असतात तर नैनाचं बोलणं ऐकून कलालाही शॉकच बसतो। पुढे आता रोहिणी मनात विचार करते, वाह क्या बात है नैना, कसली स्मार्ट आहे ग तू। भयंकर डेंजर आहे ही, अशीही असू शकते याचा विचार सुद्धा मी कधीही केला नाही। म्हणजे जळूसारखं असं चिटकायचं आणि त्याचबरोबर नकोसं झाल्यानंतर असं निसटून जायचं, हे हिच्या तत्वातच आहे। पुढे आता नैना म्हणते, मी तुला असं सहजासहजी सोडणार नाही या प्रकरणातून। कला विचार करते, आता मी काय केलंय, नैनाताई माझ्यावर आरोप करतीये। पुढे आता आबा हे रागातच म्हणतात, नैना तू स्वतःच्या अंगावरची घाण झटकण्याऐवजी दुसऱ्यांच्या अंगाशी उधळतेस। अगं तू बिनकामाचं कलाला यामध्ये का ओढतेस। त्याच वेळी आता नैना म्हणते, आबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे मी हे जे बोलतीये ना ते अगदी खरं बोलतीये। मी असं काय करू जेणेकरून तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल। तेव्हा आता कला नैनीचं बोलणं ऐकून घेत असते आणि रागातच तिच्याकडे पाहते। पुढे आता नैना खोटं बोलण्याची अजिबात संधी सोडत नाही आणि ती आता पुढे आबांसमोर शपथ घेत म्हणते की अंबाबाईची शपथ घेऊन मी सांगतेय की मला कलानेच हे नाटक करायला सांगितलं होतं। आणि हे असं ऐकल्यानंतर घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात। सर्वांना आता नैनाच्या या बोलण्याचं आश्चर्य वाटलेलं असतं, कोणीही तिच्यावर सहजासहजी विश्वास हा काही ठेवत नाही। पुढे आता कला मात्र रडत असते, कारण नैनाताई किती खोटं बोलतीये हे तिला आत्ता या क्षणी समजलेलं असतं। तर अद्वैत हा रागातच नैनाकडे पाहतो। पुढे नैना म्हणत असते, आबा तुम्हाला नेहमी असं वाटतं ना की कला ही अत्यंत साधी, अत्यंत समजूतदार, सर्व नात्यांचा आदर करणारी मुलगी आहे, परंतु तसं नाहीये आबा। अहो ही अत्यंत आतल्या गाठीची मुलगी आहे। मी लहानपणापासून पाहतीये ना तिला, आणि तिला लहानपणापासूनच ओळखतीये की लहानपणापासून ती तेच करत आलीये, नुसता खोटेपणा। तेव्हा आता नैनाचं हे चित्रविचित्र बोलणं ऐकून आता सरोजचं डोकंच फिरतं आणि ती डोक्याला हात लावते। पुढे आता नैना रडण्याचं नाटक करत घरातील सर्वांसमोर आपली बाजू मांडत असते की मी कशी बरोबर आणि कला कशी चुकीची। आता म्हणते, मी माझ्या डोक्याने कधीच आत्तापर्यंत विचार केला नाही, ही कला दिसते ना तेवढी साधी भोळी नाहीये। अहो लहानपणापासून ही जसं बोलते ना तसंच आणि तसंच फक्त मी करत आलीये। अहो आबा तुम्हाला माहीत नसेल, नेहमी ही मला अशीच तोंडघाशी पाडते आणि स्वतः मात्र नामानिराळी राहते। त्या नैनाचा हा खोटारडेपणा संगीताला माहीत असतो आणि म्हणूनच ती अशी नकारार्थी मान हलवत असते आणि बिचारी कलासाठी रडत असते। पण नाही, आता मी हे ऐकू शकत नाही, आता मी तुला समजून घेऊ शकतच नाही। अगं तूच मला हे नाटक करायला सांगितलंस, अगं तुला तर सगळं हे आधीपासूनच माहीत होतं। त्याच वेळी आता कला स्वतःसाठी मोठा स्टँड घेते, रागातच म्हणते, नैनाताई जरा नीट बोल। नैना म्हणते, असं का करतीयस तू, मलाच कळत नाहीये। अगं प्लीज आता तरी सर्वांना सांगून टाक, तुला लग्नाअगोदर या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? तूच मला म्हणाली होतीस ना की जर तुला चांदेकरांच्या घरामध्ये लग्न करून यायचं असेल तर तुला हे खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावंच लागेल। तेव्हा आता नैनाच्या तोंडून हे खोटारडेपणा ऐकताना कलाला त्रास होत असतो, तर बाकी सर्वांना धक्काच बसतो की नैना एवढ्या खालच्या थराला जाऊन कलाविषयी असं बोलू शकते। पुढे आता नैना म्हणते, आबा खरं तर खरंच अगदी मनापासून मला या घरात लग्न करून यायचं होतं आणि म्हणूनच हिच्या शब्दांना मी अशी बळी पडले। हा सर्व प्लॅन फक्त कलानेच केला होता। मी तर अगदी मनापासून हिला नेहमी म्हणायची माझं राहुलवर अगदी मनापासून प्रेम आहे म्हणून। तेव्हा राहुल आता डोळे वटारूनच रागात तिच्याकडे पाहतो आणि नंतर रोहिणीकडे। पुढे नैना आता म्हणते, मी ठरवलं होतं की जर मी या घरातील सर्वांचं मन जिंकेल आणि मगच या घरात लग्न करून येईल। त्याच वेळी आता रोहिणी पुढे येत म्हणते, चला आता तर नैना एकदम करेक्ट बोलतीये, म्हणजे 100% खरंच बोलतीये, कारण हा प्लॅन नैना आणि कला या दोघींनी मिळूनच तर केलाय। तेव्हा बाकी सर्वांना धक्का बसतो की कला यामध्ये कशी असू शकते। त्याचवेळी आबा विचारतात, काय म्हणतेस रोहिणी तू, तुला तुझं तरी समजतं का? त्याचवेळी आता रोहिणी म्हणते, हो डॅड। अहो तेव्हा मी अशी शॉक झाले होते,
अहो मधी कधीतरी मला या नयनाचं खोटं पोट दिसलं होतं. तेव्हा माझ्यासमोरच कला सांगत होती की नयना तुला कशी काळजी घ्यावी लागेल आणि घरातील सर्वांना समजलं तर कशाप्रकारे भांडं फुटेल. अहो या दोघी बहिणींनी मिळून माझ्या राहुलचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय असा आरोप आता रोहिणी करू लागते. त्याचवेळी कलाला मात्र धक्का बसतो. तर संगीता कलाची बाजू मांडत म्हणते, नाही नाही, माझी कला तशी नाही आहे अहो रोहिणी मॅडम. त्याचवेळी आबासुद्धा विश्वासाने म्हणतात, रोहिणी तू असं काही विचित्रसारखं बोलू नकोस, कारण आपण सर्वजण हिला ओळखतो आणि कला असं कधीच करणार नाही. अगं ती या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे, माझा विश्वास आहे. ती मुलगी म्हणजे तिच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली आहे एवढं लक्षात ठेव, ती माझा विश्वास आहे असं म्हणून आबा आता कलाची बाजू मांडतात. तेव्हा पुढे आता आबा म्हणत असतात की ती माझ्या विश्वासाला कधीही म्हणजे कधीही तडा जाऊ देणारच नाही. तेव्हा रोहिणीचा हा प्लॅन इथे फसतो की आबांनी कलावर विश्वास दाखवला. मग आता साळूसुदूपणाचा आव्हानात पुन्हा रोहिणी एकदा म्हणते, आबा मला माहीत होतं तुम्ही असंच बोलणार. अहो हरकत नाही, परंतु स्वतःच्या कानांवर तर तुमचा विश्वास आहे ना, मग ऐकाच. आता तुमच वेळी मोबाईलमध्ये असणारं रेकॉर्डिंग आता लगेच रोहिणी सर्वांना ऐकवून दाखवत असते. त्यामध्ये कला म्हणत असते, जेव्हा तू प्रेग्नेंट होती ना त्याच वेळी मी तुझ्याबरोबर टेस्ट करण्यासाठी आले होते नयनाताई. अगं घरच्यांचा विश्वास बसत नव्हता तरीही मी त्यांना सांगितलं की नयनाताई प्रेग्नेंट आहे म्हणून. अगं आपण हे शितापीने घरच्यांपासून लपवलं, कुणाला सुगावा सुद्धा लागला नाही की तुझं पोट हे खोटं आहे म्हणून. अगं जसं मला समजलं तसं सर्वांना कळणारच आहे ना की तुझं पोट हे खोटं आहे. असं किती दिवस आपण घरच्यांपासून लपवणार. त्याच वेळी आता राहुल आणि घरातील सर्वजण ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि सर्वांना एकच शॉक बसतो. तिच्याकडे सर्वजण पाहत असतात. कला मात्र आता विचार करते, हे कधी झालं. नयनासुद्धा तोच विचार करते की हे असं अचानक झालंच कसं काय. पुढे आता राहुल मनात म्हणतो, वा मम्मा, यू आर ब्रिलियंट मम्मा. त्याच वेळी आता कला म्हणते, हे कधीच शक्य नाही आबा, मी असं कधीच बोलू शकत नाही. मग आता हे रेकॉर्डिंग काय दुसरं कुणाचं होतं का, हा तर तुझाच आवाज आहे ना, असं रोहिणी कलाला तोंडावर विचारते. पुढे आता हा आवाज माझाच आहे, परंतु मला याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी हे सगळं समजलं असं आता कला म्हणते आणि अद्वैतकडे वेगळ्या आशेने पाहते की तू तरी बाबा माझ्यावर विश्वास ठेव म्हणून. पुढे कला आता सत्य घटना सांगू लागते. जेव्हा मी नयनाताईसाठी सरबत घेऊन गेले तेव्हा मला तेथे तिचं खोटं पोट दिसलं आणि मी तिला सांगितलं की मी आता सर्वांना सांगायला जातीये म्हणून, पण तिने माझं अजिबात ऐकलंच नाही. मी लगेच खाली येऊन सर्वांना सांगणारच होते, पण तेव्हाच नेमकी मला आईची शपथ नयनाताईने घातली आणि कुठेही तुझं तोंड उघडू नको असं सांगितलं. तरीही मी ती शपथ मोडत चांदेकर बरोबर बोलायला आले होते, एकदा नाही तर दोनदा आजोबा. तरीही मी त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचू शकले नाही, कारण रोहिणी मॅडमने मला लगेच दुसरीकडे बोलवलं म्हणून. तेव्हा आता अद्वैतला आठवतं की कशा प्रकारे कला माझ्याबरोबर इकडे येऊन बोलण्याच्या प्रयत्नात होती. काहीतरी तिला महत्त्वाचं सांगायचं होतं, परंतु मी ऐकून घेतलं नाही तिचं. पुढे आता लगेच मनात विचार करत अद्वैत म्हणतो, हो मला खरे मगाशी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्या नयनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीबद्दल तिला आत्ताच समजले असं वाटतंय. हा अद्वैत आता विचार करत असतो. त्याचवेळी मात्र आता कला म्हणते, ऐक ना चांदेकर, मगाशी जेव्हा मी तुझ्याकडे आले ना तेव्हा हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. अरे तू फोनवर बोलत बाहेर निघून गेलास आणि मला संधीच नाही मिळाली. तुला आठवता येणारे. तेव्हा अद्वैत हा विचार आता मनातच म्हणतो की मला वाटत नाही खरे एवढी मोठी फसवणूक करेल म्हणून. तेव्हा आता कला म्हणते, अरे बोल ना चांदेकर, अरे मगाशी मी जेव्हा तुझ्याकडे आले होते पण तू मला बोलू दिलं नाही, आठवतंय ना तुला. पुढे आता नयना म्हणते, अगं कला थांब थांब, किती तू खोटारडेपणा करशील. अगं हे खऱ्यांचं घर नाहीये जेणेकरून सर्वजण आता इथे तुझं ऐकतील, तुझी बाजू घेतील. अगं इथले सर्वजण तुला अगदी चांगलं ओळखतात. त्याच वेळी आता कला म्हणते की नयनाताई बस झालं, अजिबात खोटेपणा करायचा नाही माझ्यासमोर. पुढे नयना म्हणते की कलाताई, अगं तू मलाच का म्हणतेय बस कर म्हणून. नाही कला, नेहमीप्रमाणे तू शब्दांचे खेळ करून माझ्या आयुष्याचा अजिबात असा खेळ करू शकत नाही. तू आता नेहमीप्रमाणे शब्दांचे खेळ करून मला अडकवू शकत नाही. स्वतः खरी आणि मी खोटी असं बोलून
तू मला अजिबात खोटं ठरवू शकत नाही. हे बघ, यावेळी मी तुझं ऐकणार नाहीये कला. आता सर्वांना आता खरं काय आहे ते सांगणारच आहे. तेव्हा ताई असं म्हणून कला सनकन नयनाच्या कानाखाली मारते आणि जाळदूर संगच काढते. आता खोटं बोलणाऱ्या नयनाची चांगलीच कलाने जिरवलेली असते. आता कलाने सनकन तिच्या कानाखाली मारल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसतो. त्याचवेळी ताई म्हणून तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्याच माझ्या, परंतु आता इथून पुढे बाई म्हणून सुद्धा तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा नसतील, समजलं? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथून पुढे अजिबात कोणताही माझ्यावरचा आरोप सहन करू शकत नाही. अजिबात मला कोणत्याही गोष्टीत वेठीस धरायचं नाही, जी आता कला धमकीच देते. त्यामुळे आता नयना एकदम गप्प बसते. पुढे आता सरोज म्हणते की अरे गप्प बसा, या खऱ्यांनी ना खोटेपणाचा चांदेकरांच्या घरामध्ये ना अक्षरशः बाजारच मांडलाय. तुम्हाला वाटलं काय नक्की? कारण आम्ही अगदी प्रतिष्ठित लोक आहोत. सर्वजण सरोजकडे आता पाहू लागतात. त्यानंतर सरोज रागातच म्हणते, तुमच्यासारख्या चाळीतली थेरं आमच्यासारख्या सभ्य माणसांच्या घरात अजिबात चालणार नाही, समजलं? आणि आज तर ऑफिशियली सिद्ध झालं सुद्धा आहे, तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात. अरे तुमच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे एखाद्या डसणाऱ्या सापावर विश्वास ठेवण्यासारखं आहे. त्याचवेळी सरोज आता रागात म्हणते की आबा, तुमचा या सर्वांवर खूप विश्वास होता ना, मग आता या विश्वासाचं झालं तरी काय? अहो, आज तुमच्या नाचुनेने काय रंग उधळले हे कानांनी ऐकलं आहे ना तुम्ही? अहो, सर्वात अगोदर ही मुलगी आपल्या घरामध्ये फसवून आली, त्याच्यानंतर स्वतःच्या बहिणीलाही आपल्या घरात ही घेऊन आली. अहो, हे सगळे खरे ना गोगलगायानी पोटात पाय आहे, समजलं? आता तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही रडा ना रडा, असं रागातच सरोज म्हणते. अहो आबा, मी तुम्हाला तर पहिल्या दिवसापासून सांगत होते की या सगळ्या खऱ्यांचा ना आपल्या घरात घुसण्याचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे म्हणून, आणि आपल्या घरात राहून आपलं घर बळकावायचा प्लॅन आहे म्हणून. आणि मला ते कधीच पटत नव्हतं, आता तरी पटतंय का तुम्हाला? त्यानंतर आता रोहिणी ही पुढे येते आणि सरोजला अगदी हळूच आवाजात म्हणते की सरोज वहिनी, तुम्ही मला एक प्रॉमिस केलंय ते आठवतंय ना? तेव्हा हो, ते प्रॉमिस मला आठवतंय, असं आता सरोज म्हणते. आणि मला आत्ता या क्षणी तेच करावंसं वाटतंय. त्याचवेळी आता सरोज म्हणते, आबा, ही सगळी लोक आहेत ना, चोर आहेत, चोर. त्या चोरांपेक्षा जास्त घातक हे खरे आहेत सगळे. कारण चोर एकदाच येतो आणि चोरी करून जातो, पण हे सगळे लोक आपल्याच घरात राहणार आणि आपलं घर लुबाडणार. या अशा फसवणाऱ्या मुलींना माझ्या घरात अजिबात जागा नाही, असं सरोज खूप मोठ्याने म्हणते. त्यामुळे या दोघींनाही घरात राहण्याचा अधिकार नाहीये, चला निघा, असं सरोज आता म्हणते. आणि त्या दोघींचेही हात पकडून आता कला व नयनाला घराबाहेर काढत असते. कारण रोहिणी आणि तिचा तसा प्लॅन असतोच खरं. परंतु आता अद्वैत म्हणतो, थांब आई, थांब, असं म्हणून आता सरोजला तो थांबायला सांगतो. तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्याने अद्वैतकडे पाहू लागतात. तर सरोज आता थांबते. आता कलाची बाजू घेत तो सर्वांसमोर म्हणतो की मला वाटत नाही आई की खरेनी खोटेपणा केला असेल म्हणून. तेव्हा कला आता अद्वैतकडे पाहतच राहते, कारण थोडा तरी विश्वास या खडूसचा माझ्यावर आहे हे तिला समजतं. तर संगीता सुद्धा खुश होते. पुढे आता सरोज रागातच विचारते, काय रे, तू काय बोलतोस हे तुला तुझं तरी समजतं का? अरे एवढं सगळं घडल्यानंतर हिच्यावरच तुला विश्वास ठेवायचा आहे का? अरे किती झापडं लावून अजून तू घेणार आहेस? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, ही झापडं नाहीये आई, अगं मी फॅक्ट कन्सिडर करूनच घेतोय. त्याचवेळी तो म्हणतो, अगं मगाशी जेव्हा फोनवर बोलत मी बाहेर गेलो ना आई, तेव्हा मी खरेला पाहिलं. ती जिन्यावरून उतरून येत होती माझ्याशी बोलायला. ती आली होती आणि तिला महत्त्वाचं काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं. पण तेवढ्यात रोहिणी आत्या येऊन तिला घेऊन गेली. पण तरीही नंतर ती पुन्हा माझ्याशी बोलायला आली. ती सांगण्याचा काहीतरी मला प्रयत्न करत होती, पण मी पुन्हा फोनवर बोलत बाहेर गेलो आणि त्यामुळे आमचं बोलणं अर्धवटच राहिलं. त्याच वेळी आता सरोज म्हणते, कशावरून तिला तुला हे सांगायचं होतं? तेव्हा तो म्हणतो, असा माझा अंदाज आहे, 100% तिला तेच सांगायचं असेल आई, असं सरोजला उत्तर देत अद्वैत कलाची बाजू घेत म्हणतो. एवढ्या दिवसांच्या सहवासात माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, कारण तिच्या मनात जर काही शिजत असेल तर मला लगेच ते समजलं असतं. तेव्हा घरातील सर्वजण गप्प बसतात, कारण कलावर असणारा अद्वैतचा हा विश्वास खूप काही घरातल्यांना सांगून जातो. तेव्हा कला आता खूपच प्रेमाने अद्वैतकडे पाहत म्हणते, चांदेकर, अरे मी तुला हेच सांगायला खाली आले होते, तू बरोबर बोलतोस रे.
कारण मी काही सांगायच्या आतच तू काही निघून गेला होता आणि मग नंतर मला संधीच मिळाली नाही रे. तेव्हा रोहिणीचा आता मूड ऑफच होतो. तेव्हा ती मनात म्हणते की बापरे, हा काय एवढा पुळका आलाय या कलाचा कळतच नाही. काहीची बाजू घेऊन तो उगीच बोलतोय. कारण मी एखादी गोष्ट जेवढी भडकवायला हात घालते तेवढाच त्या गोष्टीवर हा अद्वैत ना नेहमी पाणी घालत असतो. पुढे आता अद्वैत म्हणतो, मी कुणाच्या सांगण्यावरनं हे बोलत नाही आबा, कारण मला माझं गट फिलिंग सांगतंय की कला ही बरोबर आहे. त्याचवेळी सरोज म्हणते, अद्वैत तू हे बरोबर करत नाही. अरे कधीही दुतोंडी सापावर विश्वास ठेवू नये, कारण कधीही वळून आपल्याला डसेल ना याचा नेम नसतो. कारण या बोटावरचं त्या बोटावर करण्यामध्ये या खरे बहिणी अगदी प्रसिद्ध आहेत. अरे लग्नाच्या बाबतीत तुला अनुभव आला नाही का? या दोघींनीच हे सगळं काही केलं होतं ना. तू विसरला की काय सगळं? या दोघींना ना तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर धक्के मारून काढ हा, असं सरोज आता रागातच अद्वैतला म्हणते. तेव्हा अद्वैत मात्र काहीच बोलत नाही, एकदम शांत असतो. तर रोहिणी आणि राहुलला असं वाटत असतं की कला आणि त्याचबरोबर या नयनाला अगोदर घराबाहेर काढावं. त्याचवेळी कला आता म्हणते, आबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे, असं म्हणून ती सरोजला देखील म्हणते, सरोज मॅडम हो मला माहीत आहे की तुम्हाला माझा खूप राग आलाय, पण एकदा तरी माझं बोलणं ऐकून घ्या बरं. अहो मी या फसवणुकीचा भाग नव्हते आणि कधीही नसेल सुद्धा. मी पूर्णपणे निर्दोष आहे असं रडतच ती आता सांगत असते. आपली खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. मला माहीत आहे तुम्ही तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत मी खरे पुरावे सादर करत नाही. त्यामुळे आता मी सर्वांसमोर पुरावे सादर करत आहे. या प्रकरणामध्ये जे काही घडलं आहे ना ते मी तुमच्या समोर आणेनच, तेही अगदी पुढच्या 2 दिवसांमध्ये. असं आता जेव्हा कला म्हणते ना तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा हे ऐकून आता नयना आणि रोहिणीला प्रचंड धक्का बसतो. त्या दोघीही रागातच कलाकडे पाहतात. पुढे आता संगीता ही आपल्या लाडक्या कलाकडे पाहतच राहते. त्यानंतर आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे दिले तुला 2 दिवस, कारण जर पुढच्या 2 दिवसामध्ये तू खरं काही सिद्ध करू शकली नाही तर मग तू आणि तुझी बहीण दोघींनीही या घराबाहेर निघायचं. तेव्हा हे ऐकताच कला म्हणते, हो मला हे मान्य आहे. पुढे आता कला स्वतःसाठी स्टँड घेत म्हणते, जर मी हे पुराव्यानिशी सिद्ध केलं तर या घरामध्ये ताठमानेने मी राहणार, त्याला कुणाची हरकत नसेल ना. आता तिचा रोग फक्त सरोजवर असतो, त्यामुळे ती सरोजकडे पाहते. तर घरातील सर्वजण एकमेकांकडे फक्त पाहत राहतात. सरोज आता काही बोलत नाही, पण आबा म्हणतात तू जर दोषी नसशील ना कला, तर तुला या घरात राहण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. पुढे आता नयना म्हणते, 1 मिनिट, जर कला या घरामध्ये ताठमानेने राहणार असेल तर मी सुद्धा याच घरात राहणार आहे, कारण एकीसाठी एक न्याय आणि दुसरीसाठी दुसरा न्याय हे मी कधीही सहन करू शकतच नाही. आता इथून पुढे माझ्यावर झालेला अन्याय मी कधीही आयुष्यात सहन करू शकतच नाही. त्याचवेळी कला आता म्हणते, नयनाताई तू माझ्यावर आत्ता या क्षणी खोटे आरोप करून अन्यायच केला आहे आणि तू अशा काय अन्यायाच्या गोष्टी आता करतीये. त्याचवेळी आता नयना म्हणते, ओ रिअली? अगं हे सगळं काही तू बोलतीयेस? अगं मला हे सगळं करायला सांगून तू का बोलतेस हे? तेव्हा कलाला नयनाच्या या खोटारडेपणाचा प्रचंड राग येतो. मग नंतर आता ती म्हणते, वा कला वा, अगं गेम कसा चेंज करायचा ना हे कुणीतरी तुझ्याकडून शिकावंच. अगं कला तुला ना आता फक्त तू स्वतः आणि चांदेकरांचं हे भलं मोठं वैभव दिसते, बाकी काहीच दिसत नाही. अगं चांदेकरांचा पैसा, त्यांचा जमीन जुमला, त्यांचा पैसा, त्याचबरोबर त्यांचा हा बंगला हेच तुला दिसते. अगं कसली सेल्फिश आहे ग तू, असं म्हणून आता नयना नको ते आरोप बिचाऱ्या कलावर करू लागते. आणि काय तुझा नवरा तर आहेच नेहमीप्रमाणे तुला पाठीशी घालायला, पण माझा नवरा मला असं कधीच पाठीशी घालणार नाही. तेव्हा राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता अद्वैत म्हणतो, 1 मिनिट नयना, मी आत्ता काय म्हणालो तुला ऐकायला नाही आलं का? मी फॅक्ट कन्सिडर करूनच बोलतोय. खरे माझी बायको आहे म्हणून मी हे तिची बाजू घेऊन कधीही बोलत नाही, समजलं? मी तिची बाजू घेतोय कारण तिची बाजू बरोबर असते आणि कायम हेच करणार, कारण तिची बाजू ना नेहमी सत्याची असते, समजलं? तेव्हा सरोजचाही नाईलाज होतो, कारण आता अद्वैत पूर्णपणे कलाच्या बाजूने असतो, त्यामुळे ती आपली गप्प बसून घेते.
पुढे आता अद्वैत रागातच म्हणतो, अगं राहुल काय म्हणजे तुझा नवरा काय, या घरात तुझी बाजू कोणीही कधी घेणार नाही, कारण तुझी बाजू ना नेहमी सत्याची नसते, खोटी असते, खोटी. तू खोटारडी आहेस नाही ना, असं म्हणून तो सर्वांसमोर तिच्या तोंडावर तिचा अपमान करतो आणि कला किती खरी आहे, नैना किती खोटी आहे हे सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. तर कलाचं अद्वैतच्या तोंडून हे गुणगान ऐकून मात्र रोहिणी आणि सरोजचा मात्र आता जळफळाट होत असतो. परंतु आत्ता या क्षणी त्या दोघीही गप्प बसतात, कारण त्या दोघींनी प्लॅन केलेला असतो की या खरे बहिणींना घराबाहेर काढायचं. त्या दोघींचाही हा प्लॅन आज सक्सेस होत नाही. पुढे आता अद्वैत म्हणतो, कलाच्या विरोधात कुणी निर्णय घेत असेल तर त्यांना मी अडवीनच, कारण तू जे वागली ना ते नुसती फसवणूक नाहीये, तर तो क्राईम आहे. अगं या अगोदर तू अशीच वागली, या नंतरही अशीच वागणार आहेस याची मला पूर्णपणे खात्री आहे. अगं आमच्या घरात राहून आमच्या कुटुंबातील व्यक्तींना तू इतकं फसवू शकते यावर माझा विश्वासच नाही. अगं तू तुझ्या आईवडिलांची काय अवस्था केली आहे बघ जरा, आणि म्हणूनच मी तुला कधीही माफ करणार नाही. अगं तुझ्या या अशा निर्दयी वागण्यामुळे तुला या घरात राहून घेण्याच्या मी विरोधातच आहे, समजलं. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं, समजलं, असं नैनाला आता तो म्हणतो. वेळी सर्वजण आता नैनाकडे पाहतच राहतात. त्याच वेळी आता नैना म्हणते, अद्वैत 1 मिनिट, कारण आता माझ्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे. मला सुद्धा आता सत्य शोधणार आहे ना, तर मी सुद्धा आता शोधून काढणारच आहे की कला कशा प्रकारे दोषी आहेत, आणि ही सुद्धा या घरात राहणार असेल ना तर मी सुद्धा याच घरात राहणार आहे. हे नैनाचं बोलणं ऐकून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. त्याच वेळी आता रागातच अद्वैत विचारतो, काय ग, कुठून येतो ग तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स? तुला हेच म्हणायचंय ना की खरेने तुला ही आयडिया दिली होती? त्यावेळी नैना तोंड वर करून म्हणते, हो तिने फसवलंय मला. त्याच वेळी आता जेव्हा ती तुला ही आयडिया देत होती तेव्हा तुला तुझी बुद्धी नव्हती का, असं रागातच आता अद्वैत विचारतो. तेव्हा नैना आता गप्प बसते. बोल आता, मला अगोदर सांग, तू स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नव्हती का? तुला तुझे विचार नव्हते का? ती आता काही बोलणार तर आता अद्वैत म्हणतो, शटअप खोटारडी कुठली, तू आता ताबडतोब या घरातून निघून जायचं आहेस, असं रागातच अद्वैत म्हणतो. तेव्हा नैना आता खूपच रागात अद्वैतकडे पाहते, तर अद्वैत खूप चिडलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संगीता आता लगेच आबांची माफी मागत नैनीला मी माझ्यासोबत घेऊन जात असल्याचं म्हणते. तर नैना लगेच आता संगीताचा हात जोरात हिसकते. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. त्यानंतर अद्वैत कला रूममध्ये येतात. तर कला आता विश्वासाने म्हणते, त्याच वेळी माझी कुणीतरी बाजू घेणं खूप महत्त्वाचं होतं रे चांदेकर, आणि ती बाजू तू घेतलीस, खरंच मनापासून थँक्स. तेव्हा अद्वैत तेथून जातो. तर चांदेकर, मी तुझा शब्द खाली पडू देणार नाही, असा कला विश्वासाने म्हणते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.